शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय समोर येतोय। राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जाच्या मर्यादेमध्ये तब्बल वाढ जाहीर केली आहे। आता प्रति हेक्टरी कर्ज मर्यादा 35,000 रुपयांनी वाढवण्यात आली असून शेतकऱ्यांना 1,50,000 रुपयांपर्यंत पीक कर्ज मिळणार आहे। शेतीवरील सतत वाढत असलेला खर्च, खतांच्या दरामधील चढउतार आणि मजुरीवरील भार यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती। अखेर नाबार्डने या वास्तव परिस्थितीचा अभ्यास करून पीक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याचा थेट फायदा आता आपल्या लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे। यातीलच आणखी एक दिलासा देणारा बदल म्हणजे 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता सर्च रिपोर्टची अट लागू करण्यात आली आहे। यामुळे कर्ज घेण्यातील अडथळे कमी होतील आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। आतापर्यंत कोणतं पीक घेतलं जाते त्यानुसारच नाबार्डने कर्ज मर्यादा ठरवण्याची अट होती। मात्र उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यानंतर कर्जाचे प्रमाण वाढवणे गरजेचं झालं आहे। नवीन तरतुदीमुळे शेत सामग्री, खतं, बियाणं, सिंचन खर्च आणि पीक संरक्षण यासाठी भांडवली उपलब्धता वाढेल आणि शेती अधिक सक्षम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्याच्या अद्ययावत माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकांतून याची स्पष्ट अंमलबजावणी होणार आहे। एकंदरीत काय तर पीक कर्ज धोरणातील ही सुधारणा म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी केलेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात असून कृषी उत्पादन वाढीसाठी हा निर्णय गेम चेंजर ठरणार आहे असं वाटतं।